चला सुरुवात करा. जो जेवढा करू शकेल योगिक जॉगिंगच्या 12 अभ्यासातील. सावकाश सावकाश करा. जे पूर्ण करू शकत नसतील त्याने अर्ध अर्ध करा. एक वेळा तरी सकाळी घाम गळलाच पाहिजे. हे सावकाशवाला आणि हे वेगाने आहे. आपल्या सामर्थ्यानुसार गुडघ्यांमध्ये वेदना आहेत, कमरेचं दुखणं आहे, शरीरामध्ये अशक्तपणा आहे, खूप शरीर जड झालेलं आहे. असं सावकाश सावकाश आणि मग असं वेगाने प्रार्थना पूर्ण हृदयाने. बघा, स्वतःला योग चेतनेमध्ये गुरुचेतना, ऋषीचेतना आणि भागवत चेतना, उच्च चेतना, दिव्य चेतना जी आपण नावं घेतो, ही जीवनाची सुखमय चेतना आहे. दीर्घ दीर्घ श्वास, सावकाश सावकाश आणि वेगाने करायचं असेल तर हे वेगाने करा. जीवनाचा उत्सव बनवण्यासाठी, देहाला देवालय बनवण्यासाठी आवश्यक आहे. आपण सकाळी सकाळी उठून योग करणं आणि जेव्हा योग संगीतासह करून घेतो, हसत खेळत, उत्साहाने, शौर्यासह, वीरतेसह, भगवत शरणागतीसह. योग आणि अध्यात्माचं सर्वात मोठं तत्व आहे गुरु आणि परमेश्वराची शरणागती. मी हळूहळू सगळी केली करा. हे तर आजकालच्या तरुणांच्या भाषेत सांगायचं तर बॉडीला वॉर्मअप करण्यासाठी पण आवश्यक आहे. दीर्घ दीर्घ श्वास, 12 अभ्यास यथाशक्ती करा. प्रभु जागे अरुण धूर बोलन लागे. ताता पुनीत काल प्रभु जागे अरुण धूर बोलन लागे. तात काल उठी के रघुनाथा, मातु पिता गुरु नावहि माता. मातु पिता प्रभु की वाणी विनहि विचार करिय शुभ जानी. मातु पिता गुरु प्रभु की वाणी विनहि विचार करिय शुभ जानी. सुनु जननी सोई सुत बड़ भागी. जो पितु मात वचन अनुरागी. जो पितु मात वचन अनुरागी. दीर्घ दीर्घ श्वास. वंदो गुरुपद पद्म परागा. सुरचि सुवास सरस अनुरागा. वंदो गुरुपद पद्म परागा. सुरुचि सुवास सरस अनुरागा. अमिय चूरन चारो. समन सकल भव रुज परिवार.
थोडं करत करा असं. यथाशक्ती. श्री गुरुपद नख मणि गण ज्योति सुमिरत दिव्य दृष्टि होती. श्री गुरुपद नख मणि गण ज्योति अमिरत दिव्य दृष्टि होती. धरन मोहतम सोस प्रकाशो बड़े भाग्य और आवई जासु. बड़े भाग्य और आवई जासु. गुरुपद रज मृदु मंजुल अंजन नयन अमिय त्रिग दोष विभंजन. गुरुपद रज मृदु मंजुल अंजन नयन अमिय त्रिग दोष विभंजन. गुरु वचन प्रतीत न जे सपने हूँ सुगम न सुख सिद्धि दे. सपने हूँ सुगम न सुख सिद्धि दे. संत कहे असी नीति प्रभु श्रुति पुराण मुनि गाम. होई न विमल विवेक पुरुषन किए दुरा. जय गुरु चरण गुरु चरण रेणु सिर धरहि. ते जनु सकल विभव बस करहि. मोहि समय अनुभय न दोजे. सब पायु रज पावनि पूजे. सब पायु रज पावनि पूजे. गुरु बिन भव निधि तरहि न कोई. जो विरंच शंकर सम होई. गुरु बिन भव निधि तरहि न कोई. जो विधि शंकर सम होई. बिनु सत्संग विवेक न होई. राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम कृपा बिनु सुलभ न सोई. सहज सुदिन गुर स्वामी सिखाम. जो न करिय सिर मान सो पछताई अघायुर. अवसि होई हित हाम. सात संगत मृदु मंगल मोला. सोई फल सिद्धि सब साधन भोला. सत्संगत मृदु मंगल मोला. सोई फल सिद्धि सब साधन भोला. सठ सुधरहि सत्संगत पाए. पारस परस कुभात सुहाए. पारस परस कुभात सुहाए. बघा, जे करू शकतात त्याने सूर्य नमस्कार पण करत जा 10-20 वेळा. हे बावले, तू कर सूर्य नमस्कार. इकडे ये. आणि बाकीच्यानी अशा थोड्या थोड्या बैठका काढा. तू सूर्य नमस्कार घाल 12च्या 12. ही बावली अमेरिकेतून आली आहे. हिच्यावर तिकडेच योगचे संस्कार झालेत. भगवद्गीता सुद्धा वाचते. असेच मुलांवर लहानपणीच योगचे संस्कार करा. त्यांची श्रीमद भगवद्गीता, रामचरितमानस, वेद, दर्शन, उपनिषद यावर श्रद्धा असली पाहिजे. दहा 20 वेळा असं करण्याची सवय लावा. जे पूर्ण करू शकत नसतील त्याने भुजंगासनच करा. असं
विधि बस सुजन कुसंगत परहि मनि मनि सम निज गुण अनुसरहि विधि बस सुजन कुसंगत परहि मनि मनि सम निज गुण अनुसरहि हरि व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रकट होई मैं जाना प्रेम ते प्रकट होई मैं जाना बंदों संत समान चित हित अनहित नहीं कोई अंजलिगत शुभ सुमन जिमी सम सुगंध कर दो संत सरल चित जगत हित जनि सुभाव सुने पाल विनय सुनि करी कृपा राम चरण रति दे राम चरण रति दे राम चरण रति दे किती वेळा करतेस चिमणे? 50 टाइम्स सूर्य नमस्कार करते. चांगली गोष्ट. कठीण असं न कर. असं आता सरळ सोपेच कर. सूर्य नमस्कार 25-50 वेळा करा. आणि चक्रासन कर, शीर्षासन, सर्वांगासन, हलासन कर. असं छान. असं कर मग. चक्रदंड सुद्धा शिकले म्हणाली ती. हा कर. अरे बाबा शिकलीस बाळा तू. खूप छान केलं. तर आता ही म्हणते मला जाऊन तिकडे अमेरिकेमध्ये सगळ्यांना योग शिकवायचा आहे. माझ्या सगळ्या फ्रेंड्स. शीर्षासन, सर्वांगासन छान करतेस बावली. असं आपापला योगाभ्यास सगळ्या मुलांना लहानपणापासूनच योग करण्याची सवय लाव. आणि सकाळी एकदा उठून सर्वांना जेव्हा योग करण्याची, घाम गाळण्याची सवय लागेल, आणखी एक सुद्धा मुलगा आहे आचार्य कुलमवाला. ये इकडे ये. चला त्विषा, खूप छान केलंयस तू. चला बाबानं त्विषासाठी टाळ्या वाजवा. पापा हे की तुझ्या पापासाठी. हे तर एक बाळ होतं आमचं. आता हे दुसरं बाळ आलंय. ही सुद्धा कठीण कठीण आसनं करते. ही आमच्या आचार्य कुलमची मुलगी आहे. तू ओडिसाची आहेस ना बाळा? हा, कर तू सुद्धा कठीण कठीण आसनं कर. तर फारच कठीण वाली करते. आणखी करत राहा एका मागून एक. हे तुम्ही तर सोपं सोपं वालच करा. आपली चक्की फिरवा. हे तर घ्या दुसऱ्या बाजूने काढली, पुढून घुसली, मागून निघाली. म्हणे स्वामीजी यासाठी तर पुनर्जन्म घ्यावा लागेल. चला आता करत राहा करत राहा. काय नाव बाळा तुझं? असं असं कर. असं इकडे तोंड करू. हे बघा किती फ्लेक्झिबल आहे ही बाहुली. ही आमच्या योग कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणारी जी मुलं असतात ना त्यापैकी एक आहे ही. मागून पाय उचलले आणि अंगठ्याला अंगठा जुळवला आणि खूप छान करतेस. एवढीशी मुलगी. आता इतर हनुमान आसन कर किंवा भूनमन आसन पण कर.
भूनमन आसन करणं हिच्यासाठी तर एकदम सिंपल काम आहे. ही तर खूपच सोपी आसन आहेत हिच्यासाठी. पूर्ण आता एवढी फ्लेक्झिबिलिटी आणि एवढा फिटनेस, हे तर झालं. चला पुढचं कर, वृश्चिकासन. प्रसरित हस्त वृश्चिकासन इत्यादी कर. असं. ध्वजासन आणि गरुडासन पण कर. आणि ध्वजासन, नटराजासन, ती पण. सावकाश सावकाश. चल बाळा बावले, ये. खूप खूप आशीर्वाद. बावलीसाठी जोरदार टाळ्या वाजवा बाबांनो. असंच तुमच्या मुलांना सकाळी सकाळी योग करण्याची सवय लावा. झोपा. 5 अभ्यास कमीत कमी ओबेसिटीसाठी, मग 5 अभ्यास कमरेसाठी करून घेणार आहे. 5 ते 15 अभ्यास तर करून घेतोच. डायबिटीज पासून इंडायजेशनसाठी. तर हा योगाभ्यासाचा एक क्रम आहे. व्यायाम, व्यायामामध्ये सूक्ष्म व्यायाम, योगिक जॉगिंगचे व्यायाम, सूर्य नमस्कार, दंड बैठका, ज्याला जेवढे करता येईल. दीर्घ दीर्घ श्वासांसह एक एक पाय किंवा दोन्ही पायांनी करा. तर बघा, आज मला तुम्हाला काही विशेष गोष्टी सांगायच्या आहेत. दीर्घ दीर्घ श्वासांसह एक एक पाय वा दोन्ही पायांनी निरंतरतापूर्वक योग एका अनुष्ठानाप्रमाणे करा. आणि आजारांना सुरुवात होता क्षणीच थांबवा. आजारांना जेव्हा ते व्हायला सुरुवात होईल तिथेच त्यांना दाबून टाका. तिथूनच त्यांना घालवून टाका. प्रतीक्षा नका करू ते मोठे होण्याची. मोठ्या आजारांच्या बाबतीत तर ही सजगता खूप वाढली आहे की कॅन्सर विषयी कळताच त्यातून बरे व्हा. कळल्याबरोबरच लगेच फर्स्ट स्टेजमध्येच कॅन्सर झाल्याचं कळतं तेव्हा कुठल्याही माध्यमाने, योग असेल, आयुर्वेद असेल, नॅचरोपॅथी असेल, सर्जरी असेल, रेडिएशन असेल, किमो असेल, त्याला तिथेच कंट्रोल केलं जातं आणि माणूस त्याचे प्राण वाचतात. जेवढा धोकादायक कॅन्सर आहे त्याहून कमी धोकादायक नाही आहे लठ्ठपणा. म्हणूनच 5-10 किलो वजन वाढल्या त्याला थांबवा. कारण लठ्ठपणा सगळ्या आजारांचं मूळ आहे, हे तर सगळ्यांनाच माहीत. मग तरी लठ्ठ होऊन का पडलाय बाबांनो? म्हणे बाबा जे पडलोय ते यामुळे की परवा केली नाही. दीर्घ दीर्घ श्वास. लठ्ठपणाने बीपी, शुगर, थायरॉइड, हार्टचे प्रॉब्लेम्स, कमरेचं दुखणं, गुडघ्याचं दुखणं, लठ्ठपणाने कॅन्सर सुद्धा होतो. आता घ्या, एक एक पायाने, दोन्ही पायांनी अर्ध हलासन केलं, पादवृत्तासन पण करत राहा. असं दीर्घ दीर्घ श्वासांसह. हे तर ओबेसिटीसाठी आहेत. मग यानंतर ते पण आहेत अभ्यास. कमरेसाठी
मग मंडूकासनापासून सर्वांगासन हलासनापर्यंत, मंडूकासन, शशकासन, योग मुद्रासन, अर्धमत्स्येंद्रासन, वक्रासन, गोमुखासन, पवनमुक्तासन, उत्तान पादासन, नौकासन, सेतुबंधासन, पादांगुष्ठनासा स्पर्शासन, सर्वांगासन, हलासन, आणि जर करू शकला तर बद्ध पद्मासन, उत्थित पद्मासन, मयुरासन इत्यादी. हे तर डायबिटीज वाल्यांसाठी झालं. मोठं शून्य बनवा. कॅन्सरचं एक कारण आहे दारू तंबाखू. दारू तंबाखू, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग ॲडिक्शन्स, पोल्युशन, रेड मीट, लो इम्युनिटी कमी झाल्याने पण इम्युनो सप्रेशन पण. दिस इज द बिग कॉज ऑफ कॅन्सर. इम्युनिटी कमी असेल तरी कॅन्सर होईल, लक्षात ठेवा. एक गोष्ट अगोदरच सांगून टाक, ज्यांची इम्युनिटी चांगली असेल त्यांना कॅन्सर, कोरोनापासून ओबिसिटी, बीपी, शुगर, थायरॉइड, काही लाईफस्टाईल डिझीज आणि कोणतेही जेनेटिक डिझीज नाही होणार. दुर्बलतेलाच सगळे आजार घेरतात. दुर्बलता जिथे असेल तिथेच सगळे आजार असतील. दुर्बलतेचं नावच आजार आहे. तर ऐका, इम्युनो सप्रेशन, जास्त मीठ खाणं, हाय सॉल्ट इंटेक, हायवी कॅफेन इंटेक, जास्त सॉल्ट कॉफी आणि रेड मीट, या तर नॉन कॉज आहेत कॅन्सरच्या. जेनेटिकली पण कॅन्सर होत. अनहेल्दी लाईफस्टाईल, अनहेल्दी इटिंग, अनहेल्दी थॉट्स, आहार विचाराचा बेसावत. मी वारंवार सांगतो, एक कण सुद्धा आहाराचा चुकीचा जाता कामा नये आपल्या शरीरामध्ये, आणि एक क्षण सुद्धा चुकीचा विचार करता कामा नये. दीर्घ श्वास. तर कॅन्सरची आणखी अनेक कारणं आहेत. त्यामध्ये एक मोठं कारण ओबेसिटी सुद्धा आहे. तर अगदी कळल्याबरोबर की 5-10 किलो वजन वाढलंय, लगेच ब्रेक लावा. आणि मी वारंवार सांगत असतो, आजारांशी तडजोड नाही करायची, अजिबात कॉम्प्रोमाइज. आणि लठ्ठपणा, चला आजार तर निर्माण करतोच, तुमचं सौंदर्य सुद्धा घालवतो. आणि पती पत्नी दोघेही लठ्ठ झाले तर असेही ते बेढप दिसतात. आणि एक बारीक आणि एक लठ्ठ असेल तर मग तर जोडाच विजोड दिसतो. गोष्ट लठ्ठ बारीकची नाहीये. गोष्ट ही पण नाहीये की तुमच्या बॉडीचा शेप कसा आहे. शेपपेक्षा जास्त महत्वाचं हे आहे की याने तुमचं आयुष्य कमी होतं. याहूनही महत्वाची गोष्ट ही आहे की तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होते, तुमची झोप कमी होते. लठ्ठ माणसं सुखाने झोपू शकत नाहीत, फार चांगले चालूही शकत नाहीत. धावणं तर त्यांच्यासाठी स्वप्नच बनून जात. आता करा. आणि काही ड्रामेबाज असे म्हणे, स्वामीजी माझं वजन तर कमी होतच नाहीये, स्टक झालंय, हार्ड वेट आहे माझं. आणि म्हणतात हे हळूहळू वाढलंय. भले किती हळूहळू वाढलं असेल, भले किती कडक असो, माती किती कडक असो, कातळ किती लोखंडासारखा असो, तुम्ही त्याला फोडू शकता, त्याला तोडू शकता. वादळ वावटळ कितीही भयंकर असो, तुम्ही त्यातून सुद्धा तुमचं उद्दिष्ट प्राप्त करू शकता. वजन कितीही वाढलेलं असो. आता 3 अभ्यास आहेत, हे 3ही अभ्यास करत राहा. आता याचे 10 उपाय सांगतो वजन कमी करण्याचे. एक आजार दूर करण्याचे आम्ही 5 ते 10 उपाय सांगतो. ओबिसिटीसाठी पहिला उपाय आहे, सकाळी उठताच गोधन अर्क प्या. गोधन अर्क प्याल्याने कोणाला ऍसिडिटी होत असेल तर त्यामध्ये 1 चमचा मध टाक.
मग ऍसिडिटी नाही होणार. 1 ते 2 मेदोहर वटी घ्या सकाळी सकाळीच. अश्वगंधाची रोपं देतो तुम्हाला इथून. अश्वगंधाची पानं, आता तर अश्वगंधाचा चहा पण तुम्हाला देणार होता. अश्वगंधाच्या पानांचा चहा प्या. अश्वगंधा, तुळस, हळद, आलं याचा चहा प्या गरम गरम. त्यामध्ये थोडासा मध टाका. जर शुगर नसेल तर, शुगर असेल तर मध टाकण्याची पण गरज नाही, असाच प्या. ही अश्वगंधाची पानं, ही हळद, हे आलं, लिंबू गरम गरम लिंबू. अश्वगंधा, हळद, आलं, लिंबू याचा गरम गरम चहा प्या. हे सुद्धा कोणाला अनुकूल होत नसेल, हे आम्ही वेगवेगळे उपाय का सांगतो? वात, पित्त, कफ आपल्या प्रकृतीच्या अनुरूप सगळ्या गोष्टी सगळ्यांना अनुकूल नाहीत. दीर्घ श्वास. तर त्रिफळा पाणी रात्री त्रिफळा भिजवलं आणि सकाळी एक एक पाय वा दोन्ही पायाने असं. अर्ध हलासन, पादवृत्तासन. त्रिफळाचं पाणी प्या. त्रिफळाची गोळी पण बनवली आम्ही. ट्राय घनवटी खा. त्रिफळा खूप निर्दोष आहे. कोणाला त्रिफळा चूर्ण खायला आवडत नाही, कोण उपद्व्याप करायला आणि चवीला सुद्धा चांगलं नाही लागत, मळमळल्यासारखं होतं, कसं तरी वाटतं, एकदम उलटी होते, खूप उपद्रव होता. खूप नाजूक प्रकृतीचे लोक आहेत. दीर्घ दीर्घ श्वास. एकेका पाय, दोन्ही पाय. त्रिफळा रात्री भिजवून सकाळी त्याचं पाणी प्या. गरम पाणी प्या. थोडं त्यामध्ये मध टाकून. जास्त गरम पाण्यामध्ये मध टाकून प्यायल्याने वजन कमी होत. थंड पाणी असेल किंवा थंड दुधातून प्यायल्याने वजन वाढ. आता एकच गोष्ट आहे, 2 त्याची वेगवेगळी रूप आहे. मग ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी दुधीचा ज्यूस प्या. पण ज्या शरीरामध्ये दुखणी आहेत आणि कफ कोल्ड आहे, वात रोग आहे आणि कफ रोग आहे, त्यांनी दुधीचा ज्यूस नाही प्यायचा. काय सांगितलं? ज्यांना वात रोग आहे, वेदना आहे शरीरामध्ये, कोणत्याही प्रकारचं युरिक ऍसिड वाढलेलं आहे, आर ए फॅक्टर आहे, जॉईंट पेन आहे, कोणतंही दुखणं आहे, सर्वायकल स्पोलायटिस पेन आहे, वात रोग आहे आणि कफ रोग आहे, तो थंड खूप, तर काय प्यायचं? दुधीचं सूप आणि दुधीची भाजी खाऊ शकतो. तर दुधी सुद्धा वजन घटवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. तर हे तर आता वेटसाठी सांगितलं. आता जे लठ्ठ बंधू भगिनी आहे त्यांनी 100-200 वेळा हेच करत राहायचं आहे. आपापले अभ्यास सोडू नका. आणि आता रिलॅक्स होण्यासाठी कमरेचे अभ्यास दाखवतो. वेट कमी करण्यासाठी आम्ही मेदो हरवटी, वेट गो आणि कित्येकदा बॉडीचा मेटाबॉलिझम बिघडल्यामुळे लठ्ठपणा वाढतो. तर ज्यांना वेटचा प्रॉब्लेम आहे आणि इंडायजेशन आहे, कॉन्स्टिपेशन खूप जास्त आहे, पोट बिघडलंय, तर सर्वकल्प आणि कायाकल्प हे 2 क्वाथ असे आहेत ज्यांचं पोट खूप खराब असतं, कॉन्स्टिपेशन असतं, त्यांचे सुद्धा आणखी उपाय सांगणार आहे. पण आता हे यासोबत सांगतो, खूप जबरदस्त आहे. आता मौसम जे काय नाव आहे ते नासपती, ते पण खूप चांगलं. ज्यांचं पोट खूप खराब असतं, नासपती सुद्धा दीर्घ श्वास. आवळा ॲलोवेराचा ज्यूस पिण्याने मी पाहिलंय लोकांचं वेट कमी होतं. आवळा, ॲलोवेरा, गिलोय पण वेट कमी करते. मी पाहिलंय काही लोकांचं एका महिन्यामध्ये 5 किलोपर्यंत घरी बसल्या बसल्या वजन कमी होतं. काही योगाभ्यास न करता फक्त गिलोय खाण्याने सुद्धा. गिलोय वजन पण कमी करते, आर्थरायटिससाठी पण चांगली आहे. रेस्पिरेटरी सिस्टम सुद्धा, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, बॅक्टेरियल, व्हायरल, फंगल डिजीजसाठी सुद्धा सर्व तऱ्हे. सकाळी सकाळी गोधन अर्क सांगितलं ना, हा ज्यांना स्किन डिजीज आहे त्यांनी कडुलिंबाच्या पानासह घ्यायचा. वेटसाठी तुम्हाला अभ्यास दाखवले. वजन ज्यांचं वाढलेलं आहे त्यांनी मीठ, गोड आणि धान्य कमी करा किंवा थोड्या दिवसांसाठी बंद करा. 1-2 महिने हे सुद्धा करत जा ना. 1-2 महिने खाणं कमी केलं
तर काही मोठा प्रलय नाही येणार. खूप खाल्लंय आजवर. थोडा संयम ठेवा, जरा आपल्या जिभेवर कंट्रोल ठेवा. दुनिया रसना आणि वासना इंद्रियाच्या चक्रामध्ये अडकलेली आहे, आणि ज्याने रसना आणि वासनेवर विजय मिळवला त्याला जगात कोणीही हरवू शकत नाही. गोष्ट तर छोटीशी पण खूप कामाची आहे. मर्कटासन. तर मी सांगत होतो, ज्यांना वजन कमी करायचं आहे त्याने गोड, मीठ आणि धान्य, अन्नमय कोश. अन्नमय कोश मोठा होतो. अन्नाने अन्नमय कोश वाढेल ना. अन्नाने अन्नमय कोश वाढेल म्हणून अन्न बंद करा. मग काय खायचं? बॉइल्ड व्हेजिटेबल्स खा, फ्रुट्स खा, थोडा अंकुरित धान्य खा, खूप टरबूज खा. सगळ्यात चांगलं आहे टरबूज. पोट सुद्धा भरतं आणि वजन पण नाही वाढत. असं. आता कमरेसाठी दाखवतोय तुम्हाला. मग यानंतर सर्वांसाठी शवासन होईल. ओबेसिटीसाठी तर दाखवलेच आहेत तुम्हाला. आता कमरेसाठी दीर्घ दीर्घ श्वास. ज्यांचं थायरॉइडमुळे वजन वाढतं त्यांनी कपालभाती, उज्जाई, सर्वांगासन, हलासन. थायरॉइडला सुद्धा कंट्रोल करणं आवश्यक. हायपोथायरॉइड, हायपरथायरॉइड हे दोन्ही चांगले नाहीत. कमरेसाठी मर्कटासन, अर्धपवन मुक्तासन, गुडघे दाबायचे, छातीला लावायचे, पंजे खालच्या बाजूला. आता ज्यांना कंबरदुखीपासून ते शरीरामध्ये कुठेही वेदना असतील, आता या वेदनांसाठी मी 10हून जास्त उपाय सांगतो. कोणतेही 1-2 उपाय केल्याने सुद्धा या वेदना दूर होतात. आता शरीरामध्ये वेदना जेव्हा सुरू होतात, पेन्स जेव्हा बॉडीमध्ये सुरू होतात, तेव्हा सुरुवातीलाच त्यांना कंट्रोल करा. नाहीतर मग हळूहळू करत खोलवर मुळं धरतील तुमच्या शरीरामध्ये वेदना, आणि मग खूप जास्त त्रास देतील तुम्हाला. शरीराच्या कुठल्याही एका अवयवामध्ये पण, एका बोटामध्ये सुद्धा वेदना झाल्या ना, तर माणसाला पीडा होते खूप भयंकर. आणि प्रत्येक अवयवाला त्रास होऊ लागेल, प्रत्येक जॉईंट पेन व्हायला लागेल, पूर्ण शरीरामध्ये नसनाड्यांमध्ये वेदना व्हायला लागतील, फायब्रोमाल्जिया होईल, रुमेटॉइड आर्थरायटिस, आणि वेगवेगळ्या प्रकारचे याचे युरिक ऍसिड वाढेल, ESR, CRP फॅक्टर वाढेल, खूप त्रास होतो. अर्धपवन मुक्तासन, एक पाद उत्तानासन. ज्यांना कंबरदुखी असेल त्यांनी सावकाश सावकाश करा. कंबरदुखीसाठी सेतुबंधासन पण सावकाश करून घेतो, आणि कटी उत्तानासन. डोकं जमिनीवर, नितंब जमिनीवर, कंबर पूर्ण उचलली जाते. कोपरांवर थोडं वजन द्यायचं, डोक्यावर आणि नितंबांवर वजन. डोकं, नितंब, कोपरांवर वजन, आणि कंबर वर उचलून पूर्ण ताणून खाली दाबले. हा खूप छान अभ्यास आहे असा. उपडी झोपा आणि दीर्घ दीर्घ श्वासांसह आता वेदनांसाठी ट्रेडिशनल मेडिसिन मध्ये बघा, एक गोष्ट ऐका. गिलोय, जर गिलोय खाल्ली तर ही वेदना दूर करते. मी आधी एक सर्वात सोपा उपाय सांगतो. ज्यांना अस्थमा होतो, आर्थरायटिस होतो, कफ, कोल्ड आणि वातरोग खूप जास्त होतात ना, तर यांची समस्या आहे की कफ, कोल्डचं आणि वातरोगाचं, वेदनांचं कोणतंही औषध असतं ते खूप उष्ण असतं, आणि कोणाची पित्त प्रकृती असेल तर तो ही औषध नाही खाऊ शकत. जसे त्याने पिडानील गोल्ड खातात, ऑर्थोग्रिट खातात, शिलाजीत घेतात, चंद्रप्रभा, वटी आणि तिरशंक गुगुल, लाक्षादी गुगुल, वातारी चूर्ण, हळद, मेथी, सुंठ, सुरंजन, काहीही खाल्लं तरी त्याचं पित्त वाढतं. तसंच कोणाला कफ, कोल्ड खूप जास्त होता, श्वासारी, वटी, लक्ष्मी विलास, संजीवनी, त्रिभुवन कीर्ती रस, कर्क्युमन गोल्ड. कुणाला पित्त एवढं जास्त होतं, कफाचं कोणतंही औषध खाल्लं, त्याने त्रिकुटा घेतलं, सीतोफलादी घेतलं,
श्वासारी पंचकोल घेतलं, काहीही खाल्लं तरी त्याचं पित्त वाढतं. तर ज्यांना अस्थमा आहे आणि पित्त पण सोबत आहे, तर त्यांना मग आम्ही फक्त श्वासारी काढा देतो, आणि तो सुद्धा काढा थोडासा कोमट करून पाजतो, खूप जास्त गरम नाही पाजतो. आणि दिवसभर दिव्य पेय पाजतो, आणि त्यांना कल्प सुद्धा करतो. तो जर शुगर नसेल तर खजुरासह करून घेतो. त्यामुळे मग पित्त नाही वाढत. आता ज्यांना कफ वात आहे, वात रोगांमध्ये पित्त सुद्धा त्यासोबत वाढलेलं असेल, कोणाला त्रिदोष प्रकोप होतो. वात रोग पण आहे, थोडं फुफ्फुस पण दुर्बळ आहे, आणि पित्त पण वाढलेलं आहे. लिव्हर पण दुर्बळ आहे, पचनशक्ती दुर्बळ आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम पुअर आहे. तर ॲलोवेरा आणि गिलोय यांचा रस प्या. कितीही भयंकर पित्त असो, भले कितीही उपद्रव होत असू द्या शरीरामध्ये, कोणतेही औषध लागू पडत नसेल, तर याचा सगळ्यांना उपयोग होईल. थोडं थोडं घेत जा, 2-2 चमचे घेत, मग हळूहळू प्रमाण वाढवा. ज्यांना वातरोग आहे, आता प्रत्येक आजाराविषयी मी जरा डिटेलमध्ये बोलतोय. जे आज नसतील त्यांना उद्या परवा पुन्हा सांगू. रोजचं हेच तर काम आहे आपलं, आणखी कामच काय सकाळी सकाळी. दीर्घ दीर्घ श्वास. ज्यांना वातरोग आहेत, त्यांनी दिवसभर 5 ते 10 वेळापर्यंत ॲलोवेरा आणि गिलोयचा रस प्या. भुजंगासन असं करा. एवढं जमलं तर एवढंच करा. थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा या स्थितीमध्ये. आता कमरेचं दुखणं, हेही वातरोगामुळेच आहे. कंबरदुखी आहे, सर्वायकल स्पोलायटिस पेन आहे, स्लिप डिस्क आहे, लंबर स्पोलायटिस, अँक्लोजिंग स्पोलायटिस आहे. खूप भयंकर वेदना होतात. आणि इथे आम्ही 99% लोकांना 7 दिवस ते जास्तीत जास्त 15 दिवसांमध्ये सरळ करून पाठवतो. कितीही भयंकर सर्वायकल स्पोलायटिस पेन असो, स्लिप डिस्क असो, सायटिका, लंबर स्पोलायटिस असो, एन्क्लोजिंग स्पोलायटिस असो, 99% लोकांना मी सांगतो ऑपरेशनची गरज नाही. पाठीच्या मणक्याचं, गुडघ्याचं, कमरेचं, डोळ्यांचं, नाकाचं, कानाचं सगळीकडे चिरफाड करत सुटलेत. लुटालूट माजवली आहे सगळं. आणि लक्षात ठेवा, गुडघ्याचं ऑपरेशन, कमरेचं ऑपरेशन, हार्टचं ऑपरेशन हा आपल्या आयुष्याशी केलेला खेळ आहे. पैसे असण्याचा अर्थ परमेश्वराने केलेल्या या रचनेमध्ये काही फेरफार करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. आणि ऑपरेशन केल्यानंतर जास्तीत जास्त तुम्ही 5-10 वर्ष नीट जगू शकता. त्यानंतर मग काय करा? 5-7-10 वर्षानंतरचा सुद्धा विचार करा. थोडेसे पैसे असले की माणसाचं डोकं फिरायला लागतं. पैसे आहेत, औषधं खा. पैसे आहेत, शरीर कापून घ्या. पैसे आहेत, विष खा. बेड्यानो, पैसे आहेत, या जीवनाचा सुद्धा जरा विचार करा. परमेश्वराने किती अमूल्य जीवन दिलेलं आहे. मी सांगितलं ना की एका व्यक्तीच्या शरीराची किंमत किती आहे. जर योग्य रीतीने माणसाने आपल्या शरीराचा, इंद्रियांचा, मनाचा, बुद्धीचा, आपल्या शक्तींचा, आपल्या सामर्थ्याचा योग्य उपयोग केला तर प्रत्येक माणूस कमीत कमी, बघा, 3 प्रकारचं सामर्थ्य आहे. उच्च कोटीचं, मध्यम कोटीचं आणि सामान्य कोटीचं. उच्च, मध्यम आणि सामान्य श्रेणीचं लेवल्स आहेत या 3 सगळ्या क्षेत्रांमध्ये. धर्म, अध्यात्म, राजकारणापासून सगळ्या क्षेत्रामध्ये भुजंगासनाचे 3 अभ्यास सावकाश करू शकता. असे एका माणसाच्या शरीराची किंमत कमीत कमी 1,00,000 कोटी रुपये. किती सांगितली? अहो मोठ्याने तर बोला. 1,00,000 कोटीचं शरीर कशाला कापून घेताय? ना, तर सावकाश सावकाश करा. सावकाश सावकाश. तर ज्यांना वेदना आहेत, सगळ्यात निर्दोष औषध कोणतं सांगितलं? ॲलोवेरा आणि गिलोयचा रस प्या. उकळू सुद्धा नको. उकळल्याने तो थोडा उष्ण होतो. आणि उकळून सुद्धा प्यायचा असेल तर उकळून मग थंड करून प्या. तरी पण जरा प्रकृती त्याची उष्णच असते. तसं गिलोय त्रिदोषनाशक आहे. एक पाय मागून उचला आणि थोडा होल्ड करून ठेवा 10-20 सेकंद. वेदनांसाठी सगळ्यात निर्दोष उपाय सांगितला.
आणि वेदनांसाठी आजकाल मी भाजी बनवायला सुरुवात केली आहे, त्यात थोडं करेक्शन करतो. कोणती सांगितली होती मी वेदनांसाठी, वात रोगांसाठी भाजी? ॲलोवेरा, हळद आणि मेथी अंकुरी. तर मी निरामयम मधली आणि योगग्राम मधली दोन्हीकडची मागवली आहे. अचानक ऑर्डर दिली, बाबांनो जरा भाजी बनवायची आहे, जरा घेऊन या. तर 90% तर चांगलं बनवतोय. खूप चांगली गोष्ट. आणि ती एवढी चांगली आहे, ही भाजी रोज खा, कुठलाही औषध खाण्याची गरज नाही. 99% लोकांचा ॲलोवेरा, थोडीशी हळद, कच्ची हळद असते ना ती, थोडी असे पीस लांब लांब करून तिचे स्लाइस कापून बसा. बस तिला गाईच्या तुपामध्ये थोडा हिंग, जिरं आणि ओव्याची फोडणी द्या. तर इथे थोडंसं त्यामध्ये सामान्य रूपात, कारण त्यांना तूप कमी घालण्याची सवय आहे, तर तूप जरा कमी टाकतात. बस थोडंसं तूप जास्त टाकून तिला एकदा जिरं, धणे आणि थोड्या हळदीला असं चांगल्या रीतीने थोडंसं भाजून घेतलं, असाच सुद्धा लाभ मिळतो, काही अडचण नाही. मग जरा आणखी स्वादिष्ट बनेल. ही एवढी चांगली भाजी आहे. वात रोग्याने जर कोणताही औषध खाल्लं नाही, फक्त ॲलोवेराचं फ्रेश पान घेतलं आणि त्याला कापून असं सगळ्यांना दाखवलंय. तर मी अख्ख्या हिंदुस्थानाला मी मागच्या वर्षभरामध्ये योगशास्त्राबरोबरच मी पाकशास्त्र पण छान शिकवलंय. हो, तर ही जी भाजी अत्यंत वातनाशक आहे. जो 1 महिना ही भाजी खाईल, बाकीच्या सगळ्या भाज्या बंद करा, नको ते खाल्लंय सगळं. दुई, तुरी, भेंडी, पडवळ, तोंडली, बटाटे, टोमॅटो, गाजर, पडवळ सगळं खाल्लंय खूप. तर आता काय खायचंय? पनीर. हो, पनीर खाऊन खाऊन तर मटर पनीर खाऊन खाऊन तर पटर पटर चाललंय, दुसरं काय. तर बघा, हे मटर पनीर बंद सगळं. 1 महिना हीच भाजी खा. राजस्थानमध्ये केवळ ॲलोवेराची सुद्धा भाजी खातात, केवळ मेथीची सुद्धा भाजी खातात आणि केवळ त्या हळदीची सुद्धा भाजी खातात. केवळ. आता मी तिन्हीचा संगम केला, कारण मी हरियाणा राजस्थानच्या बॉर्डरवर जन्माला आलो. आई राजस्थानचे आणि वडील हरियाणाचे. आम्ही जे आहोत ते हायब्रिड आहोत. चला इकडे करा, असं करा. असं दीर्घ दीर्घ श्वास, दीर्घ दीर्घ श्वास, असं करा. 1 महिना हीच भाजी खायची. आणि ज्यांचं वजन जास्त नसेल आणि कफ जास्त वाढला नसेल, तर छान पैकी तुपामध्ये, मस्त तुपामध्ये बनवून खा. शक्ती सुद्धा वाढेल आणि वात रोगाचा पूर्ण खात्मा. आहार सुद्धा, उपचार सुद्धा. Yes. हे तर कंबरदुखीवाल्यांसाठी दाखवलं, आता बाबा सर्वांसाठी सुद्धा दाखवायचं. आता लठ्ठपणावाल्यांनी आपला लठ्ठपणावाला सोटा फिरवून ठेवा. काय सांगितलंय? 1 असं असं. लठ्ठपणावाल्यांनी त्यांचे अभ्यास सुरू ठेवा. खबरदार, जर नाही केलं तर तुम्हाला पाप लागेल. पाप नाही लागलं तर रोग तर लागतोच आहे. लठ्ठपणावाल्यांनी आपले लठ्ठपणाचे अभ्यास करत राहा. कंबरवाल्यांनी कमरेचे अभ्यास करा. आता उरलेल्या सगळ्यांसाठी योग. योगा फॉर ऑल. इंटिग्रेटेड योगा प्रॅक्टिस, हॉलिस्टिक योगा प्रॅक्टिस, इन्क्लुसिव्ह योगा प्रॅक्टिस फॉर सस्टेनेबल हेल्थ, फॉर कम्प्लीट हेल्थ. अंगठी आत, बोट बाहेर. कायमचा परिणाम हवा असेल तर सकाळी आस्था चॅनलवर स्वामी रामदेवांसोबत योग करा. करा. मी स्वामी रामदेव बोलतोय. करा करा करा. वात रोगांसाठी तुम्हाला घरगुती उपचार सांगितले. मेथी, ॲलोवेरा, हळद. आणि प्रत्येक घरामध्ये लागली पाहिजे.
मेथी तर बाजारात मिळेल, काही हरकत नाही, ती अंकुरित करून घ्या. तिला कमीत कमी 2 दिवस भिजत ठेवा पाण्यात, मग अंकुरित होते छानपैकी. आणि कडू मग लागत नाही आणि मेथीमुळे उष्णताही वाढत नाही. आता दोन्ही कामं संपली, ना कडू लागणार ना उष्णता वाढणार आणि काम पूर्ण करणार. हे तर उत्तम काम झालं का नाही? मेथी, ॲलोवेरा, प्रत्येक घरामध्ये ॲलोवेरा, गिलोय, तुळस, हळद, आलं कुंडीमध्ये लावा. ज्यांच्यापाशी मोठं साधन नाहीये, घरामध्ये बाग कामासाठी जागा नाहीये, छत असेल तर छतावर लावा, कुंड्यांमध्ये लावा. छतावर जर वॉटरप्रूफ सुद्धा नसेल छत, कुणाच्या छतावर ना माती टाकून लोक आजकाल शेती करतात. आजकाल पाण्याने सुद्धा शेती करतात. काय म्हणतात त्याला? हायड्रोपोनिक म्हणतात. आजपासून 15 वर्षांपूर्वी जवळपास आम्ही जपानला गेलो होतो, तर तिथे ते हायड्रोपोनिकच दाखवलं. मी म्हटलं हे तर उत्तम काम आहे. खाली 2-3 मजले खाली घेऊन गेले आणि तिथे बटाटे, मटार, टोमॅटो लावून ठेवलेत. मी म्हटलं हे मस्त काम आहे, फक्त पाण्यातच. आता इथे पण होतंय, दिल्लीमध्ये आणि इकडे नोएडामध्ये इकडे करतात लोक. मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या शहरांमध्ये चोचले ते हायड्रोपोनिक. चला बाबा, करा बाकीच्याने मंडूकासन करा. तर ऐका, आपल्या कुंड्यांमध्ये लावा किंवा तुमच्या छतावर जाडसर थर लावून आणि जवळपास 1 फुटापर्यंत 1 ट्रॉली माती मागवून घ्या. आपल्या छतावर आपल्या घरातल्या 80% गोष्टी तुम्ही छतावर उगवू शकता, ज्यांच्याजवळ छत असेल ते. मंडूकासन, शशकासन करा. थोडी मेहनत घेणार नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सिरियल बघतील, फेसबुक, ट्विटर बघतील, टीव्ही पाहतील, आणखी सगळ्या नको त्या गोष्टी करतील. अरे थोडं काम सुद्धा करा भल्या माणसानं. आपल्या घरामध्ये कमीत कमी 5-10 गोष्टी तर सगळ्यांकडेच असल्या पाहिजेत. आणि हे आता सगळं संघटनात्मक संपूर्ण देशामध्ये अभियान सुरू केलंय. आता याला आजपासूनच मोठं स्वरूप देतो. गिलोयच्या काड्या लावतायत. गिलोय, ॲलोवेरा, तुळस, कडुलिंब, हळद, आलं हे लोक वाटतायत. सर्वांना एक उत्साह देत आहे. मी तर म्हणतो पूर्ण हिंदुस्थानामध्ये हे अभियान जोरात सुरू व्हायला हवं. 1 करोड जवळपास रोपं वाटतायत. पूज्य आचार्यजींचा 4 ऑगस्टला वाढदिवस येतो, तो साजरा करतो आम्ही जडीबुटी दिवस. साधू संत महात्मा असं तर कधी जन्मदिवस साजरा करत नाहीत, पण लोकांना उत्साहित करण्यासाठी म्हणतात आचार्यजी आम्हाला तुम्हाला काही भेट द्यायची. तेव्हा आचार्यजी म्हणतात तुम्ही आपली जडीबुटी लावा, मी जडीबुटीमध्येच राहतो. पुढे वाकून कपालभाती करा. तर एक तर चला उपाय सांगितला. ॲलोवेरा आपोआप ना त्याच्या खालून नवीन रुजायला सुरुवात होते. अच्छा, ही सुद्धा खूप विचित्र रचना आहे परमेश्वराची. याला संतती वाढवण्यासाठी मेल फिमेलची गरज नाहीये. हे 2 in 1 आहे. याच्याच 4ही बाजूनी संतती जन्माला येते. यावर कुठलाही जनसंख्या निवारण कायदा लागू नाही. तर 10-20 मुलं आपोआप जन्माला येतात याच्या 4ही बाजूला. आणि तुम्ही शेजाऱ्यांना सुद्धा देऊ शकता. मोठी मोठी पानं यायला लागतात थोड्या दिवसांनी. त्याला भरपूर लावून ठेवा. एक भगिनी मागे गुडगावहून आली होती. तिने आपल्या अख्ख्या घरामध्ये ॲलोवेरा, गिलोय, तुळशी आणि कडुलिंब लावलं, तर त्यावर गिलोय सुद्धा पसरून लावले. सगळ्यांना वाटत असते. पूर्ण गावात एकाला सुद्धा कोरोनानं मरू दिलं नाही. टीव्हीवर सुद्धा मी त्या भगिनीचा प्रोग्राम दाखवला. पुढे वाका. प्रत्येक अभ्यास 1-1, 2-2 मिनिटं असा करायचा आहे. मंडूकासन, शशकासन, योग मुद्रासन. जे योग मुद्रासन, पद्मासनात बसू शकलात तर खूप चांगली गोष्ट आहे. नाहीतर पद्मासनात बसू शकत नसाल तर सुखासनामध्ये बसून पुढे वाका. आणि पुढे वाकून असं आपल्या घरांमध्ये ही लावा रोप. आता वात रोगांसाठी सांगतोय. वात रोगांसाठी हळद, मेथी, बडीशेप, मिठी, सुरंजन आणि अश्वगंधा कोणी घरातही बनवू शकतो. आता कोण बनवायची उठाठेव करणार, तर वाताहारी चूर्ण घ्या. त्यामध्ये सगळं काही आहे.
मी पाहिलंय 90% लोकांचं फक्त वातावरी चूर्ण घेतल्यानेच ही सांधेदुखीची समस्या संपवून जाते. याहून स्वस्त उपाय कुठला असूच शकत नाही. वाताहारी चूर्ण 50-100 रुपयांमध्ये तुम्ही तुमच्या आर्थरायटिस पासून मुक्ती मिळवता, सांधेदुखीपासून मुक्ती मिळवता. याहून मोठी गोष्ट आणखी काय असू शकते. वाताहारी चूर्ण. अशक्तपणा असेल तर इम्युनोग्रिट पावडर सुद्धा सोबत घ्या. रिद्धिवृद्धी, जीवक, रिश्वक, मेधा, महामेधा, काकोली, क्षीरकाकोली, अश्वगंधा, शतावर, सफेद मुसली, विदारी कंद, वराही कंद, अश्वगंधा, शतावर, सफेद मुसली, विदारी कंद, वराही कंद, बलाबीज आणि गिलोय याची पावडर आणि याची स्ट्रिप. पावडरला तर इम्युनिग्रेट चूर्ण म्हणतात. हे सुद्धा जबरदस्त आहे. इम्युनिटी वाढवण्यासाठी, वात रोगांसाठी सुद्धा, अशक्तपणासाठी सुद्धा, वजन कमी आहे त्यासाठी सुद्धा. इम्युनोग्रिट वटी पण आहे. ज्यांना चूर्ण पचत नसेल तर इम्युनोग्रिट याच एक्स्ट्रॅक्ट काढलंय. आता 100 किलोमध्ये 4-5 किलो एक्स्ट्रॅक्ट निघतं. तर हे 10-15 पट जास्त पॉवरफुल ठरतं जे एक्स्ट्रॅक्ट असतं आणि पचतं देखील लवकर. पुढचा अभ्यास अर्धमत्स्येंद्रासन. अर्धमत्स्येंद्रासन किंवा वक्रासन करा. जे करू शकतील त्याने असं करा. हे तर सगळे करतातच असं. तर असं. आणि ज्यांना जमेल त्याने असं सुद्धा करा. वात रोगांसाठी औषध सांगतो. पीडानिल गोल्ड आणि ऑर्थोग्रिट हे सतत खाता. ज्यांना खूप वेदना होतात, कोणाकोणाला तर एवढ्या भयंकर वेदना होतात, प्रत्येक अवयव दुखत असतो, कणत असतात, तळमळतात, तडफडतात. ना दिवसा चैन ना रात्री चैन. सतत त्यांचं लक्ष बोटांवर, अंगठ्यांवर, टाचेवर, गुडघ्यावर, पंजांवर, कमरेवर केंद्रित असतं आणि काही विचारच करू शकत नाही. जेव्हा सगळं ठण 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 आतमध्ये ठणके मारायला लागतात ना, ते जे म्हणतात ना, जिसके पैर ना फटे विवाही वो क्या जाने पीर पडाय. जेव्हा वेदना होतात ना, हा सगळ्यात वाईट आजार आहे वेदना, पेन. आर्थरायटिस. एक गोळी पिडानिल गोल्ड हा आम्ही मागची 3 दशकं वेगवेगळ्या औषधांचा प्रयोग केला. महावात विध्वंसन रस, एकांगवीर रस, रसराज रस, योगेंद्र रस, वसंत कुसुमाकर रस. यामध्ये मग स्वर्ण वसंत मालती रस, स्वर्ण माक्षिक, प्रवा लगोदंती, हे वेगवेगळे ना रसरसायन म्हणतात. मकर ध्वज. आता याचा आता बघा, हे जे आहे फॉर्म्युलेशन आणि जे काही कंपोजिशन तयार होतं ना, ते असंच नाही होत. ही पण काही परमेश्वराची कृपा आहे. बघा बाबांनो, आम्ही कधीही कोणतं स्वप्न, ड्रीम नाही पाहिजे. जी अंतरात्म्यामध्ये परमात्मा प्रेरणा देतो, बस ते करत पुढे जातो. तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगतो. ही 20-25 जी मोठी औषधं तुम्हाला देतो ना आम्ही, पिडानिल गोल्ड, ऑर्थोग्रेट, लिवोग्रेट, लिवामृत, मेधा क्वाथ, मेधावटी, हृदयामृत आणि मुक्तावटी, मधुनाशिनी आणि आता BP ग्रेट आणि मधुग्रेट, प्रोस्टोग्रेट, थायरोग्रेट, स्किनसाठी डर्माग्रेट, मिलिनोग्रेट, सोरोग्रेट, सामान्य चर्मरोगांसाठी डर्माग्रेट, सफेद डागांसाठी मिलिनोग्रेट, सोरायसिससाठी सोरोग्रेट आणि एक दिव्य तेलम सुद्धा बनवलंय लावण्यासाठी सगळ्या प्रकारच्या चर्मरोगांसाठी. जुनी औषधं कायाकल्प, नीम, गिलो इत्यादी. ही जी सगळी औषधं आहे जी खूपच जबरदस्त आहे, त्याचं फॉर्म्युलेशन असे 2-2 मिनिटं करा. हे सगळं आम्ही जेव्हा शांत होऊन बसतो ना आणि हजारो औषधं तरंगायला लागतात अशी डोक्यामध्ये, मग कोणत्या औषधाचा प्रयोग करायचा या आजारामध्ये आणि किती प्रमाणात करायचं, जी अंतरात्म्यामध्ये परमात्मा प्रेरणा देतो त्याप्रमाणे फिक्स करतो आणि त्याचं मग सायंटिफिक व्हॅलिडेशन करतो. आता पूर्वी तर आमच्याकडे साधन नव्हतं, आता साधन सुद्धा. आता साधना पण आहे आणि साधन पण आहे. तर सायंटिफिक व्हॅलिडेशन करतो, बाबा अशी प्रेरणा होते
अंतरात्म्यामध्ये परमात्माच प्रेरणा देतोय, जे जरा याचं सायंटिफिक व्हॅलिडेशन करा, कारण लोक तर परमात्म्याचं काही मानत नाही. ते म्हणतात आम्ही तर विज्ञानाचं ऐकतो, तर बाबा जरा सायंटिफिक पद्धतीने याचं व्हॅलिडेशन करा. ही टर्मिनॉलॉजी असते. कोणत्याही रिसर्च अँड एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन बनवण्यासाठी एक ड्रग डिस्कवरीची एक सायंटिफिक सायकल आहे. त्याचं सायंटिफिक व्हॅलिडेशनसाठी त्याची सेल अँड ट्रायल, मग त्याचे ॲनिमल ट्रायल, मग ह्युमन ट्रायल, आणि त्याचे सगळे जे ॲक्टिव्ह कंपोनंट्स आहेत, तर त्याचं जे कंपोजिशन आहे त्यामध्ये केमिकल्स, फायटोकेमिकल्स आहेत, जी रासायनिक संरचना आहे, संघटना आहे त्याची, त्याचं पूर्णच्या पूर्ण सायंटिफिक व्हॅलिडेशन करतो. त्यानंतर तुम्हाला ते औषध देतो. तर हे झालं काय बघा. एवढा वेळ मी का सांगतो ही गोष्ट? ही जी पिडानिल गोल्ड आम्ही बनवली, तर आम्ही म्हटलं बाबा याचं असं करा, आता हिचं ॲनिमल ट्रायल घ्या. आजपर्यंतच्या जगाच्या ज्ञात इतिहासामध्ये सर्वात जास्त क्लिनिकल कंट्रोल ट्रायल, ॲनिमल ट्रायल, सायंटिफिक रिसर्च, इनोव्हेशनचं काम आयुर्वेदामध्ये कुणी केलं असेल तर पतंजलीने केलं आहे.